न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगरात नवा फंडा, पोलीस बनून सोन्यावर डल्ला। शहरातील अष्टविनायक कॉलनी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। सायंकाळी निवांत फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 84 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला दोन अज्ञात भामट्यांनी गाठले। स्वतःला पोलीस असल्याचे सांगत त्यांनी वृद्धाचा विश्वास जिंकला आणि अवघ्या काही मिनिटात 70,000 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला। गणपतराव पंधारे हे नेहमीप्रमाणे फिरत असताना दोन इसम त्यांच्या मागून आले। परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत, दागिने सुरक्षित ठेवा असे सांगत त्यांनी गळ्यातील चैन व हातातील अंगठ्या काढून घेण्यास सांगितले। समोर पोलीस असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवून वृद्धाने दागिने त्यांच्या स्वाधीन केले। यानंतर आरोपींनी चतुराईने बनावट अंगठ्या त्यांच्या हातात दिल्या आणि दुचाकीवरून पसार झाले। काही वेळाने अंगठ्या खोट्या असल्याचे लक्षात येताच फसवणुकीचा प्रकार उघड झाला। या घटनेत सोन्याची चेन, ओम पेंडंट आणि 2 सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे 70,000 रुपयांचा ऐवज लंपास झाला। विशेष म्हणजे आरोपींनी कोणतीही धमकी न देता केवळ पोलीस या नावाचा आधार घेत वृद्धाचा विश्वास जिंकला। त्यामुळे नागरिकांनी अशा अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।